तर बघा आ तर बघा आज आपण असिस्टंट प्री 2015 राज्यशास्त्र या विषयाचे PIQ बघणार आहेत. पार्ट 1 अगोदर आपण कव्हर केलेलं आहे. हे पार्ट 2 लेक्चर असेल, लक्षात ठेवा. तर बघा आजचा आपला पहिला क्वेश्चन आहे, खालील विधाने विचारात घ्या. 42व्या घटनादुरुस्तीनंतर मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आलेला आहे, परंतु अशी तरतूद राज्यपालाबाबत करण्यात आलेली नाही. मंत्र्यांनी राज्यपालास काही सल्ला दिला होता काय आणि असल्यास कोणता, या प्रश्नाची कोणत्याही न्यायालयात चौकशी करता येत नाही. एक ऑप्शन विधान अ बरोबर, ब चूक, दोन ऑप्शन विधान अ चूक, ब बरोबर, 3 ऑप्शन दोन्ही विधाने चुकीची, 4 दोन्ही विधाने बरोबर. तर बघा याचं योग्य उत्तर आहे 4 दोन्ही विधाने बरोबर. कशी बरोबर आहेत बघा. तर 42व्या घटनादुरुस्तीनंतर मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आलेला आहे, परंतु अशी तरतूद राज्यपालाबाबत करण्यात आलेली नाही, हे बरोबर आहे. आपण डिटेल एक्सप्लेनेशन बघूया. मंत्र्यांनी राज्यपालास काही सल्ला दिला होता काय आणि असल्यास कोणत्या, या प्रश्नाची कोणत्याही न्यायालयात चौकशी करता येत नाही, हे सुद्धा बरोबर आहे. बघा घटनेमध्ये काही गोष्टी आहेत ज्याला ज्युडिशियल रिव्ह्यू नाही, त्यामध्ये ही एक गोष्ट आहे त्याला ज्युडिशियल रिव्ह्यू नाही. त्यासाठी तुम्ही सुप्रीम कोर्टात, हायकोर्टात जाऊ शकत नाही की प्रेसिडेंटला, राष्ट्रपतीला किंवा गव्हर्नरला त्या काउन्सिल ऑफ मिनिस्टरना काय सल्ला दिलाय यासाठी तुम्ही न्यायालयात जाऊ शकत नाही. तसेच डिलिमिटेशन कमिशन म्हणून काय आहे, डिलिमिटेशन कमिशनच्या निकालाबाबत किंवा त्यांच्या असणाऱ्या डिलिमिटेशन कमिशनच्या रिपोर्टबाबत कोणीही कोर्टात जाऊ शकत नाही. अशी काही ज्युडिशियल रिव्ह्यू नसणाऱ्या काही एक्सेप्शनल गोष्टी आहेत, अपवादात्मक गोष्टी आहेत, ते लक्षात ठेवल्या पाहिजे. आपण या गोष्टीचं डिटेल अनालिसिस करूया. आता बघा याचं कॉन्टेक्स्ट काय, 42वी घटनादुरुस्ती 1976ची एक महत्वाची घटनादुरुस्ती आहे. आपण त्याच्या काही डिटेल्स पुढे बघूयाच, पण त्याचा कॉन्टेक्स्ट काय होता तर इंटरनल इमर्जन्सी बॅकड्रॉप, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड होता की इंटरनल इमर्जन्सी चालू होती. 1971ला आपण एक्सटर्नल इमर्जन्सी लावली होती, इंडिया पाकिस्तान वॉर, आणि त्यातून बांगलादेशची निर्मिती झाली होती. त्यानंतर आपण इंटरनल इमर्जन्सी लावली. इंटरनल डिस्टर्बन्स या एका कॉन्ट्रोवर्शियल ग्राउंडवर लावली होती इंदिरा गांधी यांनी 1975 ते 77 दरम्यान. त्यावेळेस प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी होत्या. लॉ मिनिस्टर ज्यांनी 42वी घटनादुरुस्ती 1976 केली ते HR गोखले होते, आणि सर्वात मोठी घटनादुरुस्ती होती. त्याने कॉन्स्टिट्यूशन एवढी मोठी होती की तिला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हटलं जातंय. तर बघा त्या 42व्या घटनादुरुस्तीने काय काय केलं तर घटनेत सरनाम्यात समाजवादी, धर्मनिरपेक्ष एकात्मता, सोशलिस्ट, सेक्युलर इंटिग्रिटी हे 3 वर्ड्स ऍड करण्यात आले. नागरिकांना मूलभूत कर्तव्ये भाग 4A आर्टिकल 51A अशी फंडामेंटल ड्युटी ऍड करण्यात आल्या, ते सोर्नसिंग कमिटीने सांगितले होते. तसेच मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आला. आपण 42वी घटनादुरुस्ती 1976 बघत आहे. महत्वाचे अमेंडमेंट काय केले होते या घटनादुरुस्तीने ते बघत आहे. तिला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हटलं जातं का, असे तर त्यामध्ये भरपूर कॉन्स्टिट्यूशन मध्ये चेंज करण्यात आला. तर बघा शिक्षण, वन्य पशु व पक्षी यांचे संरक्षण, वजन व मापे आणि न्यायव्यवस्थेचे प्रशासन, हे सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय वगळता इतर सर्व न्यायालयाचे संघटन व संरचना, हे 5 विषय राज्य सूचीमधून समवर्ती सूचीत टाकण्यात आले. आता बघा 42वी घटनादुरुस्ती कोणी केली होती, इंदिरा गांधी यांनी केली होती. 42वी घटनादुरुस्ती 1976ला झाली होती. त्यानंतर इलेक्शन लागले 1977ला. जनरल इलेक्शन लागल्यानंतर काय झालं, सरकार चेंज झालं. खुद इंदिरा गांधी ह्या सुद्धा मतदारसंघातून, स्वतःच्या मतदारसंघातून हारल्या होत्या, आणि त्यानंतर मोरारजी देसाई यांचं सरकार आलं आणि त्यांनी 42वी घटनादुरुस्ती 1976 मधील चेंज म्हणजे काय काय प्रोव्हिजनला ज्युडिशियल रिव्ह्यू आहे ना, ज्युडिशियल रिव्ह्यू रद्द केला होता. अशा काही कॉन्ट्रोवर्शियल प्रोव्हिजन आहेत ना, ज्या 42व्या घटनादुरुस्ती 1976 केल्या होत्या, त्या 44वी घटनादुरुस्ती 1978ला मोरारजी देसाई यांनी चेंज केल्या. यातील काही कॉन्ट्रोवर्शियल गोष्टी चेंज केल्या, ते आपण बघूया. तर बघा 44वी घटनादुरुस्ती कोणी केली 1978ला, प्राईम मिनिस्टर मोरारजी देसाई होते. लॉ मिनिस्टर शांतिभूषण होते, जे प्रशांत भूषण यांचे वडील होते, लक्षात ठेवा शांतिभूषण. मंत्रिमंडळाने एकदा दिलेला सल्ला पुनर्विचार पाठवण्याचे अधिकार राष्ट्रपतीला देण्यात आले, मात्र मंत्रिमंडळाने पुनर्विचार करून दिलेला सल्ला माननीय राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आले. तर बघा काय झालं होतं बघा,
आपण जरा थोडक्यात याच्या अगोदरची पार्श्वभूमी बघूया. तर बघा काय केलं होतं. तर बघा 42वी घटना दुरुस्ती 1976 काय केलं होतं. प्रेसिडेंट राष्ट्रपतीला मंत्रिमंडळाचा काउन्सिल ऑफ मिनिस्टरचा डिसिजन बाइंडिंग केला होता. कुठल्या 42व्या घटना दुरुस्ती 1976 केला होता. कोणी केला होता तर इंदिरा गांधीने केला होता. तर काय केलं 44वी घटना दुरुस्ती 1978 काय करण्यात आलं. प्रेसिडेंटला एक राईट्स देण्यात आले की तुम्ही एकदा पुनर्विचारासाठी रिकन्सिडरेशनसाठी एखादं बिल परत पाठवू शकता. पुनर्विचार करण्यासाठी एखादं बिल परत पाठवण्याचा अधिकार कोणाला दिला. राष्ट्रपतीला दिला. एकदाच बिल पाठवू शकता. परत जर ते बिल आलं तर प्रेसिडेंटला सही करावी लागते, हे लक्षात ठेवा. तर हे अशा गोष्टी करण्यात आल्या 44वी घटना दुरुस्ती आणि 42व्या घटना दुरुस्तीने. तर बघा आता बघा इथं तेच आहे. 44वी घटना दुरुस्ती 1978 नंतर मंत्रिमंडळाचा सल्ला पुनर्विचार तर केवळ एकदा परत पाठवण्याचा अधिकार राष्ट्रपतीला दिला, परंतु पुनर्विचार करून दिलेला असा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आला. तसेच बघा राजघटनेतील कलम 163 नुसार राज्यपालाला सहाय्य आणि सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळाची तरतूद करण्यात आली आहे. 163 नुसार राज्यपालासाठी आहे, लक्षात ठेवा. आणि 73-75 नुसार ते प्रेसिडेंटच्या साईड नुसार आहे बघा. तर बघा आर्टिकल 163 नुसार गव्हर्नरला एक काउन्सिल ऑफ मिनिस्टर असेल मदत करण्यासाठी जी चीफ मिनिस्टर चेअर करेल, तर आर्टिकल 163 नुसार आहे. तसेच आर्टिकल 74 नुसार काउन्सिल ऑफ प्राईम मिनिस्टर हेडेड काउन्सिल ऑफ मिनिस्टर असेल, ते प्रेसिडेंटला एड अँड ॲडवाइस करण्यासाठी असेल. असे 2 आर्टिकल आहेत, लक्षात ठेवा. एक्झॅक्टली 74 आणि 163 आर्टिकल. 163 आर्टिकल गव्हर्नरसाठी आहे, 74 प्रेसिडेंटसाठी आहे. आता बघा आपण काय बघत आहे 44वी घटना दुरुस्ती. 44वी घटना दुरुस्तीने काही चेंज केलेत ना 1978 ते आपण बघत आहेत. बघा राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात अंतर्गत अशांतता इंटरनल डिस्टर्बन्स हा वर्ड चेंज करण्यात आला, कारण हा कॉन्ट्रोवर्शियल ठरला होता. याऐवजी सशस्त्र बंडाळी हा शब्द प्रयोग करण्यात आला 44वी घटना दुरुस्ती 1978 ने. कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या लिखित शिफारसीनुसार राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करतील अशी तरतूद करण्यात आली. आणि लक्षात ठेवा 44वी घटना दुरुस्ती 1978 न कॅबिनेट वर्ड्स हा आर्टिकल 352 मध्ये ऍड करण्यात आला. लक्षात ठेवा कॅबिनेट वर्ड्स आर्टिकल 352 मध्ये आहे आणि तो 44वी घटना दुरुस्ती 1978 मध्ये ऍड करण्यात आला. तसेच मालमत्तेचा हक्क हा मूलभूत हक्कातून वगळण्यात आला व तो केवळ कायदेशीर अधिकार करण्यात आला. तर बघा राईट टू प्रॉपर्टी अगोदर फंडामेंटल राईट्स होते, ते लिगल राईट्स झाला. आर्टिकल 300A आणि पार्ट 12 मध्ये टाकण्यात आला. हे कधी 44वी घटना दुरुस्ती 1978 करण्यात आलं. तसेच बघा आता 24वी घटना दुरुस्ती 1971 काय करण्यात आलं. घटना दुरुस्ती विधेयकाला मान्यता देणे राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आले. तर लक्षात ठेवा राष्ट्रपती असेल तर राष्ट्रपती बघा प्रेसिडेंट कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल असेल, घटना दुरुस्ती विधेयक असेल तर त्याला साईन देणे बंधनकारकच आहे. तो रिकन्सिडरेशनसाठी पाठवू शकत नाही. तर बघा हे कधी करण्यात आलं तर 24वी घटना दुरुस्ती 1971 करण्यात आलं. लक्षात ठेवा जर कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल आलं, घटना दुरुस्ती बिल आलं तर प्रेसिडेंट रिकन्सिडरेशनला पाठवू शकत नाही, त्यावर साईन करणे प्रेसिडेंटला बंधनकारक आहे. तसेच बघा हे सुद्धा कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल रिकन्सिडरेशनला पाठवू शकत नाही प्रेसिडेंट. तसेच मनी बिल हे सुद्धा प्रेसिडेंट कधीही रिकन्सिडरेशनला पुनर्विचारासाठी पाठवू शकत नाही, कारण त्याच्या प्रायर परमिशनला पाठवलं असतंय. तो विथहोल्ड करू शकतो. तो मनी बिल पास करायचं, साईन करायचं, विथहोल्ड करू शकतो, पण तो रिकन्सिडरेशनला पाठवू शकत नाही. तसं कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल प्रेसिडेंटला साईन करावीच लागते, हे लक्षात ठेवा. तो विथहोल्ड बी करू शकत नाही आणि रिकन्सिडरेशनला पाठवू शकत नाही. पण मनी बिल रिकन्सिडरेशनला पाठवू शकत नाही, पण विथहोल्ड करू शकतो. तो सही साईन करायचं ठेवू शकतो, तसं विथहोल्ड करू शकतो. तर बघा पुढील क्वेश्चन बघा आता भारतीय नागरिकत्व हिरावून घेतल्याने नष्ट होते याबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही. तर आपल्याला अयोग्य चुकीचे विधान ओळखायचं आहे. बघा तर बघा
एक विधान काय बघा, नागरिकाने लबाडीने नागरिकत्व मिळवले असेल. 2. नागरिकाने भारतीय राजघटनेप्रती बेईमानी दाखवली. 3. नागरिक सामान्यपणे सलग 7 वर्ष भारताबाहेर राहिला. 4. नागरिकास नोंदणीनंतर 5 वर्षाच्या आत अन्य देशात 1 वर्षाचा तुरुंगवास झाला. तर आपल्याला चुकीचे विधान ओळखायचं आहे. तर बघा 20 याचं योग्य उत्तर आहे. तर बघा 4. नागरिकाने नोंदणीनंतर 5 वर्षाच्या आत अन्य देशात 1 वर्षाचा तुरुंगवास झाला, हे चुकीचं आहे. आपण डिटेल बघूया. तिथं 1 वर्षाचा तुरुंगवास नाही तर 2 वर्षाचा तुरुंगवास आहे. 1 वर्ष नाही तिथं 2 वर्ष आहे, त्यामुळे ते चुकीचे विधान आहे. योग्य विधाने लक्षात ठेवा, ते परत PYQ म्हणून परत येऊ शकतात. तर बघा भारतीय नागरिकत्व हिरावून घेतल्याचे नष्ट होते, याबाबत कोणते विधान बरोबर कुठले आहेत बघा. नागरिकांनी लबाडीने नागरिकत्व मिळवले असेल, बरोबर आहे विधान. नष्ट होऊ शकतं तुमचं सिटिझनशिप. नागरिकांनी भारतीय राजघटनेवरती बेईमानी दाखवली तर नष्ट होते तुमची सिटिझनशिप. नागरिकांनी सामान्यपणे सलग 7 वर्ष भारताबाहेर राहिला, हे सुद्धा नष्ट होतं तुमचं सिटिझनशिप. आणि नागरिकांनी नोंदणीनंतर 5 वर्षाच्या आत अन्य देशात 2 वर्षाचा तुरुंगवास झाला तरच त्याचं सिटिझनशिप रद्द होतं. आपण डिटेल बघूया. यावर अगोदरही क्वेश्चन विचारलेले आहेत. आता बघा सिटिझनशिप नागरिकत्व युनियन लिस्टचा भाग आहे, सेंट्रलचा भाग आहे. पार्ट 2 आणि आर्टिकल 5 ते 11 यामध्ये सिटिझनशिपच्या प्रोव्हिजन आहेत, नागरिकत्वा संबंधित प्रोव्हिजन आहेत. हे युनिटरी फीचर आहे, लक्षात ठेवा. आपल्या संघराज्याचं युनिटरी फीचर आहे. फेडरल मध्ये येत नाही तर युनिटरी मध्ये येत आहे. सिंगल सिटिझनशिप, आपण सिंगल सिटिझनशिप ब्रिटनकडून घेतलेली आहे. अमेरिकेमध्ये डबल सिटिझनशिप आहे. तर अमेरिकेतलं इंडियाना राज्याचं जरी सदस्य असेल तर इंडियानाचं तुम्हाला सिटिझनशिप भेटते आणि अमेरिकेची सिटिझनशिप अशी डबल सिटिझनशिप आहे अमेरिकेमध्ये. बघा सिटिझनशिप ऍक्ट 1955 हा एक अम्ब्रेला ऍक्ट आहे. त्यामध्ये 2003 2019 मध्ये अमेंडमेंट काही चेंजेस करण्यात आले आणि अम्ब्रेला ऍक्ट आहे, लक्षात ठेवा. सिटिझनशिप ऍक्ट 1955. आता वेज टू गेट सिटिझनशिप, कुठले कुठले मार्ग आहे तुम्हाला सिटिझनशिप भेटायची, तर लक्षात ठेवा. डेट ऑफ कमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन एक महत्वाची डेट आहे, लक्षात ठेवा. या दिवशी आपण कॉन्स्टिट्यूशन पूर्णपणे अंमलात आले होते, इन्फोर्समेंट झालं होतं. 26 नोव्हेंबर 1949 ला घटना आपण स्वीकारली आहे, लक्षात ठेवा. पण आपण पूर्णपणे कॉन्स्टिट्यूशन अंमलात कधी आणली, तर 26 जानेवारी 1950 ला आली. त्यामुळे ती डेट काय आहे बघा, तर ती डेट आहे डेट ऑफ कमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहे, लक्षात ठेवा. कमेन्समेंट ऑफ कॉन्स्टिट्यूशन किंवा इन्फोर्समेंट ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणलं तरी चालेल. 26 जानेवारी 1950 तो दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. आणि त्या अगोदर 26 जानेवारी 1930 ला पूर्ण स्वराज्य डिक्लेरेशन झालं होतं. रावी नदीच्या काठी जवाहरलाल नेहरू यांनी पूर्ण स्वराज्य डिक्लेरेशन केलं होतं. त्यामुळे हा डेट महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. एक CDM सिव्हिल डिसऑबिडियन्स मुवमेंटच्या टाइमच्या दरम्यान आहे, लक्षात ठेवा. आता बघा कुठले कुठले मार्ग आहेत त्याजवळ तुम्हाला सिटिझनशिप भेटू शकते. तर बाय डिसेंट वंश तत्वाद्वारे, बाय बर्थ जन्म तत्वाद्वारे, बाय रजिस्ट्रेशन नोंदणी तत्वाद्वारे, बाय इनकॉर्पोरेशन ऑफ टेरिटरी प्रदेशाच्या सामीलीकरणाद्वारे, आणि बाय नॅचरलायझेशन. लक्षात ठेवा नॅचरलायझेशन आहे, नॅशनलायझेशन नाही. नॅशनलायझेशन नाही, नॅचरलायझेशन आहे. स्वीकृती तत्वाद्वारे, जर तुमचा डिसेंट असेल, वंश तत्वाद्वारे असेल, तुमचा जन्म असेल, नोंदणी केली असेल तुम्ही, किंवा एखादा भाग आहे XYZ, आता आपल्या शेजारचा भाग आहे तो आपण घेतला, तर त्या भागातील लोक आपले सिटिझनशिप असेल तर इनकॉर्पोरेशन ऑफ टेरिटरी प्रदेशाच्या सामीलीकरणाद्वारे त्यातील नागरिक आपले सिटिझन होतात. तर लक्षात ठेवा हे वेज आहेत सिटिझनशिप मिळवायचे. तसेच तुमची सिटिझनशिप लॉस कुठल्या ग्राउंडवर होते बघा, तर रिन्युसिएशन म्हणजे परित्याग. तुम्ही त्याग केला असेल तर स्वतःहून दुसऱ्या देशाची सिटिझनशिप घेतली तर तुमची आपोआप ऑटोमॅटिकली इंडियाची सिटिझनशिप नष्ट होते. टर्मिनेशन म्हणजे संपुष्टात येणे, डिप्रेशन म्हणजे रद्द करणे. तर बघा इन इंडिया बोथ सिटिझन बाय बर्थ as well as naturalized citizen are eligible for the office of president, while in USA only citizen by birth and not a naturalized citizen is eligible for the office of president. तर लक्षात ठेवा प्रेसिडेंट पदासाठी अमेरिकेमध्ये आणि इंडियामध्ये काय बघा, इंडियामध्ये बाय बर्थ आणि नॅचरलाइज असेल तर तो प्रेसिडेंट बनू शकतो. पण अमेरिकेमध्ये फक्त बाय बर्थच असायला पाहिजे. नॅचरलाइज अमेरिकेमध्ये चलत नाही.
तो प्रेसिडेंट बनू शकत नाही. तसेच आपला प्रेसिडेंट किती वेळा प्रेसिडेंट बनू शकतो, पण अमेरिकेमध्ये 2 टर्म प्रेसिडेंटसाठी असतात, लक्षात ठेवा. आणि सिटिझनशिप बाबतीत मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर हे नोडल मिनिस्टर आहे, लक्षात ठेवा. आता बघा, नागरिकत्व कायदा 1955 नुसार नागरिकत्व रद्दबद्दल 3 मार्ग आहेत. ते आपण आत्ताच बघितलं होतं. एक म्हणजे परित्याग. जेव्हा एखादी व्यक्ती तिच्या भारतीय नागरिकत्वाचा त्याग करते, तथापि अशा व्यक्तीची मुले 18 वर्षाची झाल्यावर भारतीय नागरिकत्व पुन्हा प्राप्त करू शकतात. तर लक्षात ठेवा, एखाद्या व्यक्तीने भारतीय सिटिझनशिपचा त्याग केला, एक व्यक्ती त्यानं भारतीय सिटिझनशिप सोडून दिली, पण त्याच्या मुलासाठी 18 वर्ष झाल्यानंतर भारतीय नागरिकत्व पुन्हा प्राप्त करू शकते त्याची मुलं. लक्षात ठेवा, परित्याग रेन्युसेशनची डेफिनेशन आहे. संपुष्टात कधी येते बघा, जेव्हा एखादा भारतीय नागरिक स्वेच्छेने दुसऱ्या एखाद्या देशाचे नागरिकत्व स्वीकारतो, तेव्हा त्याचे भारताचे नागरिकत्व आपोआप नष्ट होते. आता बघा, सक्तीने रद्दबातल करणे. केंद्र सरकार पुढील कारणासाठी भारतीय नागरिकत्व रद्द करू शकते. नोंदणी किंवा बहालतत्व या मार्गाने नागरिकत्व प्राप्त झाल्यानंतर 5 वर्षाच्या कालावधीत त्या व्यक्तीला कोणत्याही देशामध्ये 2 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा झाली असेल. आता तुम्हाला सिटिझनशिप दिली आणि 5 वर्षापैकी तुम्ही बाहेर कुठल्याही देशामध्ये 2 वर्ष तुरुंगात असाल, तर तुमचं सिटिझनशिप रद्द करू शकते. 2 वर्ष आहे, 1 वर्ष नाही, लक्षात ठेवा. 1 वर्ष नाही, 2 वर्ष तुम्ही जर तुरुंगात असाल तरच तुमचं सिटिझनशिप रद्द होतं. तर आता बघा, अजून काय, तर भारताबाहेर सलग 7 वर्ष वास्तव केल्यास तुम्हाला सिटिझनशिप दिली आणि तुम्ही भारताबाहेर सलग 7 वर्ष वास्तव केल्यास तुमचं सिटिझनशिप रद्द होते. तसेच बघा, सिटिझनशिप रिलेटेड सारखे न्यूजमध्ये असते आणि हा करंटचा हॉट टॉपिक आहे. तर बघा, एक NPR म्हणून एक आहे आणि NRC म्हणून आहे, नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर. पॉप्युलेशन की टर्म आहे, लक्षात ठेवा. यामध्ये इंडियन असेल, फॉरेनर असेल, यांचं रजिस्टर आहे. ऑल डेटाबेस ऑफ ऑल युज्युअल रेसिडेंट. युज्युअल रेसिडेंट म्हणजे आता बघा, महाराष्ट्रात काही फॉरेनर आलेले असतात बिझनेस ट्रिपसाठी, काही व्हिजिटर आले असतात, त्यांचं सुद्धा रजिस्टर हे NPR मध्ये केले जाते. नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टरमध्ये फॉरेनर सुद्धा इन्क्लूड असतात, लक्षात ठेवा. जे 6 महिने राहिलेले आहेत अगोदर आणि पुढील 6 महिने राहणार आहेत, अशा फॉरेनरची सुद्धा नोंद होते, लक्षात ठेवा. 6 महिने अगोदर पाठीमागे राहिले होते आणि पुढील 6 महिने सुद्धा राहणार आहेत, अशा दोन्ही काइंडच्या NPR मध्ये डाटा असतो. फॉरेनर सुद्धा इन्क्लूड असतात, लक्षात ठेवा. मॅन्डेटरी फॉर युज्युअल रेसिडेंट. तर बघा, जे युज्युअल रेसिडेंट आहे यांना मॅन्डेटरी आहे काय की NPR मध्ये त्यांची नाव नोंदणी करणे. आता NRC बघा, NRC भारतीयांसाठी आहे, लक्षात ठेवा. यातली की टर्म आहे नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन की टर्म आहे, लक्षात ठेवा. आता बघा, आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये पाहिलं आहे की काय पाहिलं आहे बघा, की फंडामेंटल राईट्स आणि फंडामेंटल ड्युटी. फंडामेंटल ड्युटी फक्त सिटिझनसाठीच आहेत आणि फंडामेंटल राईट्स फक्त काही फंडामेंटल राईट्स सिटिझनसाठी आहेत, जसे 15, 16, 19, 29 आणि 30. हे फंडामेंटल राईट्स फक्त भारतीय सिटिझनसाठीच आहेत आणि फंडामेंटल ड्युटी सगळ्या सिटिझनसाठीच आहेत, फॉरेनरला नाहीत. आता काही फंडामेंटल ड्युटी हा बाहेर फॉरेनरसाठी सुद्धा आहेत, जसे 14, आर्टिकल 21 हे फॉरेनर राहिले, बाहेरचे लोक आले, त्यांच्यासाठी सुद्धा हे आर्टिकल किंवा फंडामेंटल राईट्स आहेत. हे लक्षात ठेवा, हे डिफरन्स महत्वाचा आहे. तर बघा, आपण NRC बघत आहे, नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन. हा फक्त सिटिझनचा डाटा आहे. NRC पब्लिश ओनली वन्स. 1951लाच आपण NRC पब्लिश केलं आहे. एक्सेप्शन आहे की आसाममध्ये आता काही 2 वर्षापूर्वी आसाममध्ये NRC पब्लिश केले आहे, पण ते एका राज्यासाठी केली होती. आणि ऑल इंडिया NRC फक्त 1951लाच पब्लिश केली होती आणि सिटिझनचा डाटा असतो, लक्षात ठेवा. आता बघा, पॉप्युलेशनच्या बाबतीत आपण बघितलं, सिटिझनशिप रिलेटेड बघितलं, NRC बघितलं, NPR बघितलं. आता एक करंट टॉपिक आहे ते म्हणजे सेन्सस, जे घडलं नाही कोरोनामुळे. 2021ला सेन्सस होणार होतं, हे सेन्सस 16वं सेन्सस होतं आणि स्वतंत्र भारताचं 8वं सेन्सस होतं, लक्षात ठेवा. इंडिपेंडेंट इंडियाचं 8वं सेन्सस होतं. त्याची थीम होती जन भागीदारी से जन कल्याण. कम्प्लिटली पेपरलेस असा डिजिटल सेन्सस होणार होता, पण कोरोनामुळे झाला नाही, तो पुढे गेला. फर्स्ट नॅशनल वाईड सेन्सस बघा 1872ला झाला होता, लॉर्ड मेयोनं चालू केला होता. 1881 पासून दर 10 वर्षांनी नियमित जनगणना होते. 1881 पासून दर 10 वर्षांनी नियमित जनगणना होते. 1881ला लॉर्ड रिपन होतं, लक्षात ठेवा.
जे लॉर्ड रिपननं काय केलं होतं, इलिबर्ट बिल आणलं होतं. लॉर्ड रिपननं व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट रद्द केला होता, जो लॉर्ड लिटनने लावला होता. लॉर्ड रिपननं बऱ्यापैकी चेंज सिस्टीम मध्ये आणण्यात प्रयत्न केला होता. तर बघा 1881ला त्यांनी दर 10 वर्षांनी नियमित जनगणना चालू झाली लॉर्ड रिपनच्या काळापासून. त्याच्या अगोदर लॉर्ड मेयोनं पहिली जनगणना केली होती 1872ला, हे लक्षात ठेवा. कास्ट सेन्सस आपल्याकडे 2011ला झाले, पण त्याचा डाटा पब्लिश झाला नाही, लोकांपर्यंत तो गेला नाही, तो डाटा एक्सपोज केला नाही गव्हर्नमेंटनं. आता बघा सेन्सस ऑर्गनायझेशन बघा अंडर मिनिस्टर ऑफ होम अफेअर आहे, हेडेड बाय रजिस्टर जनरल अँड सेन्सस कमिशनर. करंटली बघा विवेक जोशी हे सिनियर IAS ऑफिसर आहेत, जे सेन्सस कमिशनर आहेत. आता बघा सेन्सस आणि किती वर्षाला कुठल्या व्यक्तीचा सेन्सस होतोय, मानवी सेन्सस ह्युमन सेन्सस दर 10 वर्षांनी होते, लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट म्हणजे एलिफंट, लायन आणि लाईव्ह स्टॉक, लेल असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. एल फॉर लाईव्ह स्टॉक, ई फॉर इलेफंट आणि एल फॉर लायन. या तिघाचं सेन्सस दर 5 वर्षांनी होते, लक्षात ठेवा. लायन, एलिफंट आणि लाईव्ह स्टॉक. लायन, एलिफंट, लाईव्ह स्टॉक यांचं सेन्सस दर 5 वर्षांनी होतं आणि टायगरचं सेन्सस दर 10 वर्षांनी होतं, लक्षात ठेवा. हे महत्वाचं आहे. तर बघा आपण काय करत आहे, बघा डिटेल अनालिसिस करत आहे क्वेश्चन आणि त्याचं डिटेल अनालिसिस आणि करंटचं काही ॲडव्हान्स नॉलेज आपण एकत्र केलेलं आहे. बघा तर सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट 2019 ही न्यूजमध्ये असते सारखेच. आत्ताच 2024ला काही बांगलादेशी लोकांना सिटिझनशिप या ऍक्टच्या आधारे देण्यात आले आणि हा कोर्टमध्ये हे मॅटर आहे, करंट टॉपिक आहे, सारखे न्यूजमध्ये असते. तर बघा सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट 2019 ही अमेंडेड सिटिझनशिप ऍक्ट 1955. आपण बघितलं अमरेला ऍक्ट आहे, सिटिझनशिप ऍक्ट 1955ला अमेंडमेंट करून 2019ची अमेंडमेंट आणलेली आहे. काय करते बघा, प्रोव्हाइड सिटिझनशिप ऑन द बेसिस ऑफ रिलीजन, धर्माच्या आधारावर सिटिझनशिप देते, ती बी 6 नॉन मुस्लिम कम्युनिटीजला. नॉन मुस्लिम कम्युनिटीज आहेत, कुठले कुठले आहेत बघा, हिंदू, सिख्स, बुद्धिस्ट, जैन्स, पारसीज आणि ख्रिश्चन. लक्षात ठेवा, हिंदू, सिख्स, बुद्धिस्ट, जैन्स, पारसीज, ख्रिश्चन्स जे नॉन मुस्लिम कम्युनिटी आहेत आणि फ्रॉम कोणाकडून आहेत तर ABP लक्षात ठेवू शकता, अफगाणिस्तान, बांगलादेश, पाकिस्तान. त्या अफगाणिस्तान, बांगलादेश, पाकिस्तान येथील हिंदू, सिख्स, बुद्धिस्ट, जैन, पारसीन, ख्रिश्चन या नॉन मुस्लिम कम्युनिटीला सिटिझनशिप देण्यासाठी हे ऍक्ट आहे 2019चा. आता हे बांगलादेशमध्ये राजकीय उलथापालथ होत आहे, त्यामुळे मायग्रंट तिथले जे रेफ्युजी भारताकडे पलायन करत आहे. तर लक्षात ठेवा ही सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट 2019ची होती, महत्वाची आहे. अफगाणिस्तान, बांगलादेश, पाकिस्तान येथील 6 नॉन मुस्लिम कम्युनिटीजला सिटिझनशिप देण्यासाठी आहे आणि धर्माच्या नावावर देण्यासाठी आहे. धर्मावर एक सिटिझनशिप आहे, त्यामुळे कॉन्ट्रोवर्सी आहे आणि हा सुप्रीम कोर्टात सुद्धा मॅटर गेलेला आहे. तर आपण ते पुढे बघूया. आता सध्या करंट नॉलेज लक्षात ठेवा. तसेच पुढील बघा सिटिझनशिप, नागरिक तत्व याचे काही डिटेल्स आणि काही आर्टिकल आपण बघणार आहात. तर बघा आर्टिकल 5 आपण बघितलं, पार्ट 2 मध्ये आर्टिकल 5 ते 11 हे सिटिझनशिपच्या रिलेटेड आहे आणि पार्ट 1 आपला युनियन आणि स्टेटच्या रिलेटेड आहे. पार्ट 1 त्यामध्ये आर्टिकल 1 ते 4 आर्टिकल आहे. पार्ट 1 मध्ये युनियन आणि स्टेट किंवा युनियन आणि टेरिटरीच्या रिलेटेड आहे. आर्टिकल 1 आपण बघितलं होतं की युनियन दॅट इज इंडिया दॅट इज भारत. हे आर्टिकल 1 का महत्वाचं आहे, इंडिया दॅट इज भारत, कारण इंडिया आघाडी वर्सेस BJPने भारत, प्रेसिडेंट ऑफ भारत वगैरे नामांकन चालू केलं होतं. आर्टिकल 1 काय सांगतं, इंडिया दॅट इज भारत, म्हणजे दोन्ही नाव यूज करू शकतो. त्यावर थोडी कॉन्ट्रोवर्सी तयार झाली आणि तो थोडा न्यूजचा टॉपिक होता, म्हणून आर्टिकल 1 महत्वाचे आहे. तर बघा आर्टिकल 5 काय सांगतो, घटना लागू होताना प्राप्त होणारे नागरिकत्व, त्यासाठी 26 जानेवारी 1950 हे महत्वाचे एक कमेन्समेंट डेट आहे, लक्षात ठेवा. 6 आर्टिकल सांगतो की जे लोक पाकिस्तानातून इंडियात आले, पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झालेल्या लोकांचे सिटिझनशिप अधिकार. 7वं आर्टिकल आहे की पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्या काही व्यक्तीचे सिटिझनशिप. 8वं आर्टिकल PIOच्या रिलेटेड लक्षात ठेवा, पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन, भारताबाहेर राहणाऱ्या मूळ भारतीय वंशाच्या सिटिझनशिप बद्दल अधिकार. 9वं आहे की स्वच्छेने परदेशाचे नागरिकत्व स्वीकारणाऱ्या व्यक्ती भारतीय नागरिक असणार नाहीत. आता बघा मी आफ्रिकेचे सिटिझनशिप घेतलं स्वच्छेने तर माझं इंडियाचं सिटिझनशिप ऑटोमॅटिकली रद्द होते, या 9वं आर्टिकल सांगतं.
10वं आर्टिकल बघा, नागरिकत्वाचे अधिकार चालू ठेवणे. 11वं, नागरिकत्वाच्या अधिकाराचे नियमन संसदेद्वारे कायद्याच्या आधारे केले जाणे. आता बघा, सिटिझनशिप युनियन लिस्टचा सेंट्रल लिस्टचा विषय आहे, त्यामुळे तो युनियनच्या अंडर येणार आणि पार्लिमेंटच त्यावर कायदे करणार, कारण त्यावर स्टेटचं काही चालणार नाही. अशा प्रकारे आपण सिटिझनशिप हा चॅप्टर एक समरी वाईज आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या आधारानंतर डिटेल अनालिसिस केलेलं आहे. पुढील क्वेश्चन बघा. तर पुढील क्वेश्चन बघा, निवडणुकीसंबंधी राजघटनेतील तरतुदीबाबत जोड्या लावा, कलम आणि तरतूद. तर बघा, याचं योग्य उत्तर काय बघा. आता 325 कशाचे रिलेटेड आहे बघा. 325 बघा, योग्य उत्तर आहे त्याचं ए, एकच उत्तर येतं त्याचं बघा. 325 बघा, धर्म, जात, वंश वा लिंग यापैकी कोणत्याही आधारे व्यक्तीला मतदान म्हणून अपात्र ठरवता येणार नाही. तसेच बघा, ब च 3 येते. 326 म्हणजे प्रौढ मताधिकाऱ्याद्वारे निवडणुका. क च 4 आहे. मतदान 327 आर्टिकल मतदार यादी तयार करणे आणि 329 आर्टिकल 2 मतदारसंघाचे परिसीमन. आपण डिटेल बघूया बघा. तर बघा, इलेक्शन निवडणुका म्हणजे कार्निवल ऑफ डेमोक्रेसी, लोकशाहीचा उत्सव मानला जातो. आपल्या इलेक्शनला एवढं महत्व आहे की इलेक्शनचं रिझल्ट हे 4 दिवसात लागू शकतं आणि लावले जातात. पण आपल्या स्पर्धा परीक्षा असेल, कुठल्याही SSC एक्झाम वगैरे असेल, वेगवेगळ्या एक्झामसाठी 2-2 वर्ष 3-3 वर्ष रिझल्ट लागत नाहीत, किंवा कमीत कमी एक 6 महिने तर रिझल्टला जातात. आणि जर कोर्टात मॅटर गेला तर 2-2 वर्ष 3-3 वर्ष रिझल्ट लागूनही जॉईनिंग भेटत नाही. असं आपलं आहे. म्हणजे आपली देशाची प्रायोरिटी काय आहे तर इलेक्शन आहे, निवडणूक आहे. आणि हे त्रिकालबाधित सत्य आहे, युनिव्हर्सल ट्रूथ आहे. इलेक्शनचा रिझल्ट 4 दिवसात आणि एखाद्या परीक्षेचा रिझल्ट वर्ष लागत नाही, निकाल लागत नाही, त्यावर कोर्टात मॅटर जातात. पण इलेक्शनच्या बाबतीत आपली तत्परता ही लेखन म्हणजे वाखण्याजोगी आहे, लक्षात ठेवा. पार्ट 15 आर्टिकल 324 ते 329 हे इलेक्शनचा पार्ट आहे, लक्षात ठेवा. निवडणुका हॉट पार्ट आहे आपल्या राजकारणाचा, आपल्या समाजव्यवस्था, आपल्या इकॉनॉमिक सिस्टीमचा. इलेक्शनला फार महत्व आहे, लक्षात ठेवा. तर राजघटनेतील कलम 324 नुसार संसद, राज्य विधिमंडळ, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचे संचलन, पर्यवेक्षण आणि नियंत्रणाचे अधिकार निवडणूक आयोगाकडे आहेत. सेंट्रल इलेक्शन कमिशन आहे ते बघा. पार्लमेंट, स्टेट लेजिस्लेचर, प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट यांच्या इलेक्शनचं बघतो कोण? सेंट्रल इलेक्शन कमिशन. जनरली आपण त्याला इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणतो, लक्षात ठेवा. ते कोणाकोणाचं बघतो बघा. तर पार्लमेंट, स्टेट लेजिस्लेचर, प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट यांच्या इलेक्शनचं बघतो. तर राज्यातील पंचायती आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीशी निवडणूक घेणे हे राज्य निवडणुकीच्या अखत्यारीत आहे. तर पंचायती राज, म्युन्सिपाल्टीचं इलेक्शन कोण घेतं तर स्टेट इलेक्शन कमिशन घेतं. पंचायती आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राजघटनेत स्वतंत्र राज्य निवडणूक आयोगाची तरतूद करण्यात आली आहे. आपण ते डिटेल बघणार आहेत. 73-74 घटना दुरुस्ती 1992 नुसार. तर बघा, राजघटनेतील आर्टिकल 243 कलम यानुसार राज्य निवडणूक आयोग आहे, लक्षात ठेवा. यावर क्वेश्चन विचारतात. तर आर्टिकल आणि त्याच्या तरतुदी हे थोडक्यात बघूया आपण बघा. आता आर्टिकल 324 धर्म, जात, वंश वा लिंग यापैकी कोणत्याही आधारे व्यक्तीला मतदान म्हणून अपात्र ठरवता येणार नाही. पण हे ग्राउंड लक्षात ठेवा. धर्म, जात, वंश वा लिंग या ग्राउंडवर तुम्हाला मतदार म्हणून अपात्र ठरवता येत नाही. पण प्लेस ऑफ बर्थ म्हणून, प्लेस ऑफ बर्थ जन्माचं स्थळ यानुसार तुमचं डिस्क्रिमिनेशन होऊ शकतं. कारण मी महाराष्ट्राचा व्यक्ती आहे, मी आसाम मधल्या सिलचर या डिस्ट्रिक्टमध्ये मतदान करू शकत नाही, किंवा मी केरळमधील कन्नूर इथे जाऊन मतदान करू शकत नाही, कारण प्लेस ऑफ बर्थ या गोष्टीवर तुमचं डिस्क्रिमिनेशन होऊ शकतं. पण धर्म, जात, वंश वा लिंग ह्या ग्राउंडवर तुमचं डिस्क्रिमिनेशन होत नाही, अशी कायद्यात तरतूद आहे, लक्षात ठेवा. तर बघा, 326 हे युनिव्हर्सल ऑर्डर फ्रँचायसी आहे. ब्रिटिशांनी आपल्याला युनिव्हर्सल ऑर्डर फ्रँचायसी दिली नव्हती. तर बघा, प्रौढ मताधिकाद्वारे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका हे आर्टिकल 326 सांगतं, लक्षात ठेवा. 327 आर्टिकल विधिमंडळाच्या निवडणुकीबाबत तरतुदी संसद करते. स्टेट लेजिस्लेचर म्हणजे विधानमंडळ किंवा विधिमंडळाच्या निवडणुकीबाबत तरतूद पार्लमेंट करते. 300 आणि मतदार यादी तयार करणे ही सुद्धा 327 मधली तरतूद आहे.
329 बघा, निवडणुकीच्या संदर्भात हस्तक्षेप करण्यास न्यायालयावर बंदी. तर निवडणुकीच्या संदर्भात न्यायालय हस्तक्षेप करत नाही. तसेच मतदारसंघाचे परिसीमन करणे किंवा डिलिमिटेशन कमिशन करणे हे आर्टिकल 329 मध्ये येते, लक्षात ठेवा. आता बघा, इलेक्शन हा हॉट टॉपिक आहे आणि MPSCचा फेवरेट टॉपिक आहे. त्या रिलेटेड आपण काय महत्त्वाच्या करंट किंवा काय स्टॅटिक पोर्शन बघूया. स्टॅटिक पोर्शन बघा, आता इलेक्शन, युनिव्हर्सल ऑर्डर, फ्रँचायसी आणि हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघूया. आपल्याला बघा, सर्वांना मतदानाचा अधिकार हे आपल्या राज्यघटनेने दिलेला आहे. एक मोठे बक्षीस दिलेलं आहे सर्वांसाठी. तर बघा, 1892ला हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघा. 1892ला काय झालं, तो काउन्सिल ऍक्ट आला होता. त्याने इनडायरेक्ट इलेक्शनची प्रोव्हिजन आणली होती. ऍक्ट मेड लिमिटेड अँड इनडायरेक्ट प्रोव्हिजन फॉर यूज ऑफ इलेक्शन. तर इनडायरेक्ट इलेक्शन प्रोव्हिजन आणली होती 1892च्या ऍक्टनं. बट इलेक्शन वर्ड्स वॉज नॉट युज्ड अँड प्रोसेस डिस्क्राईब नॉमिनेशन मेड ऑन द रिकमेंडेशन ऑफ सर्टन बॉडीज. इलेक्शन हा वर्ड्स यूज केला नव्हता, पण एक इनडायरेक्ट प्रोव्हिजन आणली होती इलेक्शनची 1892च्या ऍक्टनं. ज्या ऍक्टला लोकमान्य टिळक म्हणले की म्हणजे काहीच भेटलं नाही, तुम्ही दगड माती सुद्धा भेटली नाही तुम्हाला, असं क्रिटिसाइज केलं होतं. त्यासाठी मॉडरेट आणि 1892 ऍक्टला म्हणजे जय जयकार केला होता की 1892 ऍक्ट म्हणजे त्यांच्या कार्याचं फलित आहे, असं मॉडरेटनी त्याचा जय जयकार केला होता. तर तो हिस्टोरिकल पार्ट आहे. पण आता बघा, 1892 काय झालं, इनडायरेक्ट प्रोव्हिजन आणली होती इलेक्शनची. तर 1919 मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म. मॉन्टेग्यू भारत मंत्री होता, चेम्सफोर्ड हा व्हायसरॉय होता. त्यांनी काय आणलं, डायरेक्ट इलेक्शन आणलं होतं 1919च्या MCR मध्ये, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म मध्ये, 1919च्या ऍक्ट मध्ये. 1935च्या ऍक्टने काय केलं बघा, एक्सटेंडेड फ्रँचायसी अबाउट 10% ऑफ दी टोटल पॉप्युलेशन गॉट वोटिंग राईट्स. बघा, फ्रँचायसी वाढवली यांनी, 10% पॉप्युलेशनला टोटल पॉप्युलेशन गॉट वोटिंग राईट्स, 10% लोकांना वोटिंग राईट्स भेटलं होतं. तर लक्षात ठेवा, ब्रिटिशांनी भारतीयांना कधीही युनिव्हर्सल ऑर्डर फ्रँचायसी दिली नव्हती, सर्वांना मतदानाचा अधिकार दिला नव्हता. लक्षात ठेवा, ब्रिटिश आपला उद्धार करण्यासाठी, त्यांचा उद्धार करण्यासाठी आले होते, आपला उद्धार करण्यासाठी आले नव्हते. जी व्हाईट मॅन बर्डन थेरी म्हणतात ती चुकीची आहे. त्यांचा प्लॅन हा B2B प्लॅनर होते. ब्रिटिश ए बिझनेस टू बिझनेस इज ग्रेट बिझनेस या प्रिन्सिपलवर ब्रिटिश आले होते. ते बिझनेस आणि फायनान्स, कॉमर्स याच्या रिलेटेड आले होते. एखादा इकॉनॉमिस्ट माणूस कसा मास्टर ऑफ पॉलिटिक्स बनतो आणि राज्यसत्ता कसा चालवतो हे ब्रिटिशांनी आपल्या दिले एक धडा आहे, हे लक्षात ठेवा. तर पुढील गोष्टी बघा, तसेच बघा, इलेक्शन आणि सेपरेट इलेक्ट्रोड कम्युनल रिप्रेझेंटेशन सिस्टीम जी ब्रिटिशांनी डिवाइड अँड रूल यासाठी चालू केली होती. त्यांची पॉलिसी ऑफ डिवाइड अँड रूल होती, फोडाने राज्य करा. तर इलेक्शन आणि सेपरेट इलेक्ट्रोड यांचं कॉम्बिनेशन झालं होतं. बघा, सेपरेट इलेक्ट्रोड कसं देण्यात आले, तर 1909ला मॉर्ले मिंटो रिफॉर्म आले होती आणि मिंटो हा व्हाईसरॉय होता. तर मिंटोला फादर ऑफ कम्युनल इलेक्ट्रोड म्हणतात, कारण त्याला फर्स्ट टाइम मुस्लिमांना सेपरेट कम्युनल रिप्रेझेंटेशन दिलं होतं, सेपरेट वोटिंग, म्हणजे ज्यामध्ये मुस्लिमांना वोटिंग करणार, अशा प्रकारे लिगलाइज्ड कम्युनिझम केलं होतं. कुणी, मिंटोने केलं होतं, त्यामुळे त्याला फादर ऑफ कम्युनल इलेक्ट्रोड म्हणतात. 1909ला मुस्लिमांना देण्यात आलं. नंतर 1919ला कम्युनल रिप्रेझेंटेशन सिख्स, इंडियन ख्रिश्चन्स, अँग्लो इंडियन्स, युरोपियन्सला देण्यात आलं. 1935ला शेड्यूल कास्ट, वुमन, लेबर्स किंवा वर्करला देण्यात आलं. अशा प्रकारे यांनी सेपरेट इलेक्ट्रोड सिस्टमॅटिकली वाढवण्यात आलं. 1909 मुस्लिम, 1919 सिख, इंडियन ख्रिश्चन, अँग्लो इंडियन, युरोपियन्स, 1935 शेड्यूल कास्ट, वुमन, लेबर, वर्कर. सिस्टमॅटिक आणि कन्सिस्टंटली त्यांनी ही पॉलिसी फॉलो केली होती. 1947ला मग काय, परत भारत स्वातंत्र्य झाला, इंडिपेंडंट इंडियानी ही सिस्टीम रद्द करण्यात आली. कम्युनल रिप्रेझेंटेशनची आणि युनिव्हर्सल ऑर्डर फ्रँचायसी सर्वांना मत अधिकार दिला. भारत स्वतंत्र भारताने युनिव्हर्सल ऑर्डर फ्रँचायसी दिली. आता बघा, इलेक्शन मध्ये बघा रिझर्वेशन कुठं आहे, तर ओनली लोकसभा किंवा आपण विधानसभेला सुद्धा म्हणू शकतो, पण राज्यसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये रिझर्वेशन नाही, लक्षात ठेवा. 61वी घटना दुरुस्ती 1989ला झाली होती आणि त्यांनी वोटिंग एज काय करण्यात आलं, 21 वरून 18 करण्यात आलं.
आता बघा, आता सध्या आपण 18व्या वर्षी प्राईम मिनिस्टर निवडू शकतो, पण आपण एखादा जीवनसाथी निवडू शकत नाही. त्यासाठी मुलांसाठी 21 वय आहे, लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे एक पॅराडॉक्स वाटतो की आपण प्राईम मिनिस्टर, देशाचा प्राईम मिनिस्टर निवडू शकतो 18व्या वर्षी, पण मुलं 21व्या वर्षीच जीवनसाथी निवडू शकतात. हे असं आपलं वोटिंग एज आहे, लक्षात ठेवा. तर आर्टिकल 326 युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचायझी रिलेटेड आहे, लक्षात ठेवा. आत्ताच 18th लोकसभा झाली होती, लक्षात ठेवा. हे महत्त्वाचं करंट टॉपिक ॲड केला आहे. तर 2024ला झाली. 7 फेज इलेक्शन झालं होतं, 7 फेजमध्ये इलेक्शन झालं. 19 एप्रिल ते 1 जून 2024 परत इलेक्शन झालं. BJP ज्यांनी 240 सीट घेतली होती, 36% आहे, लक्षात ठेवा. 240 सीट. आणि एनडीएने 293 सीट घेऊन सत्तेत आलेली आहे, 293. BJPचा नारा होता 400 पार, पण हे 300 पार बी गेले नाहीत एनडीए सोबत असताना, पण होतोय हा नारा असतो. तर बघा, BJP 240 सीट्स, 36% वोटिंग पर्सेंटेज. एनडीए 293 सीट्स. INC इंडियन नॅशनल काँग्रेस 99 सीट आणि 21% वोट. आणि UPA जर आपण घटक पक्ष म्हटलं तर 234 सीट आहेत, लक्षात ठेवा. अशा प्रकारे ॲब्सोल्यूट मेजॉरिटी किंवा मॅजिक फिगर 272 सीट एनडीएने घेतलेली आहे. एनडीएने 293 सीट बरोबर. तसेच लीडर ऑफ द हाऊस प्राईम मिनिस्टर आहेत नरेंद्र मोदी. लीडर ऑफ अपोजिशन राहुल गांधी म्हणलेले आहेत, लक्षात ठेवा. हे रिकग्नाइज्ड लीडर ऑफ अपोजिशन आहे. लीडर ऑफ अपोजिशन म्हणजे ज्यांचे 10% मेंबर ऑफ पार्लिमेंट आहेत. जे लोकसभेचे आपण 500 सदस्य धरले तर ज्यांचे 55 सदस्य असेल ते लीडर ऑफ अपोजिशन होतो. तर राहुल गांधी हे लीडर ऑफ अपोजिशन आहेत, लक्षात ठेवा. अशा प्रकारे आपण इलेक्शन आणि करंट डिटेल पाहिलेले आहेत. आता बघा, महाधिवक्ता. पुढील क्वेश्चन बघत आहोत आपण. महाधिवक्ता याच्या अगोदर ही PSI 2014, STI 2014 यामध्ये यावर क्वेश्चन विचारलेला आहे. हा एक इम्पॉर्टंट VIP चॅप्टर आहे, महाधिवक्ता, ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट. आपण डिटेल अनालिसिस अगोदरच्या लेक्चरमध्ये केलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता. आता हा क्वेश्चन बघा, महाधिवक्ता यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर राईट, योग्य विधान ओळखायचं आहे आपल्याला. तर बघा, एक विधान, सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश, जी टर्म आहे सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्ती होण्यास जी व्यक्ती अर्हता प्राप्त आहे अशा व्यक्तीस नेमता येईल. तर बघा, हे महाधिवक्ता राज्याचा असतो महाधिवक्ता. तर दुसरा ऑप्शन, उच्च न्यायालयाचा विचार घेऊन राज्यपाल नियुक्ती करतात. 3, तो राज्याचा प्रथम कायदेविषयक अधिकारी, फर्स्ट लॉ ऑफिसर होय. 4, त्यास मतदानाचा अधिकारासह राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहात कामकाजात हजर राहून भाषणाचा अधिकार आहे. आता बघा, याचं योग्य उत्तर आहे, आपल्याला बरोबर उत्तर ओळखायचं आहे. तर महाधिवक्त्याबाबत बघा, योग्य उत्तर आहे की तो राज्याचा प्रथम कायदेविषयक अधिकारी, फर्स्ट लॉ ऑफिसर होय, असं तिसरा पर्याय बरोबर आहे. आता चुकीचे विधाने काय आहेत बघा. आता महाधिवक्ता हा राज्याचा असतो, त्याला गव्हर्नर नेमतो त्याला. तर बघा, तो सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश नाही, तर हायकोर्टाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यास जी व्यक्ती अर्हता प्राप्त असेल अशा व्यक्तीस नेमता येतं. तर हायकोर्टाचा आहे, सर्वोच्च न्यायालयाचं नाही. त्यामुळे पहिलं विधान चुकीचं आहे. सर्वोच्च न्यायालय ही चुकीची टर्म आहे, उच्च न्यायालय असायला पाहिजे. दुसरं विधान बघा, उच्च न्यायालयाचा विचार घेऊन, उच्च न्यायालयाचा विचार वगैरे काय घेऊन नाही, तर हे चुकीचं विधान आहे, लक्षात ठेवा. उच्च न्यायालयाच्या जजच्या लेवलचे क्वालिफिकेशन महाधिवक्त्याला लागते, ते आपण डिटेल बघूयाच. त्यामुळे दुसरं विधान हे चुकीचं आहे. उच्च न्यायालयाचा विचार घेऊन असं काय होत नाही. तो राज्याचा प्रथम कायदेविषयक फर्स्ट लॉ ऑफिसर होय, हे बरोबर आहे. त्यास मतदानाच्या अधिकारासह, तर मतदानाचा अधिकार त्याला नाही. फक्त तो राज्य विधिमंडळात जाऊन बसू शकतो, पार्टिसिपेट करू शकतो, डिबेटमध्ये भाग घेऊ शकतो, पण त्याला मतदानाचा अधिकार नाही. पण डिटेल अनालिसिस करूया. आता बघा, कलम 165 मधील तरतुदीनुसार आता बघा 2 गोष्टी आहेत. एक, ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट. ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट म्हणजे महाधिवक्ता. आणि एक आहे म्हणजे अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया, जो आहे महान्यायवादी आणि महाधिवक्ता आहे. आता बघा, याचं काय क्वालिफिकेशन, ह्याचा आर्टिकल आहे 165, ह्याचा आर्टिकल आहे 76. कंपॅरेटिव्ह स्टडी केला तर तुमच्या लक्षात फार येईल बघा. तर बघा, आर्टिकल 165 मधील तरतुदीनुसार आणि आर्टिकल 76 AGI, अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया, महान्यायवादी, तो सेंट्रलचा असतो. राज्यपाल उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्याची पात्रता असणाऱ्या व्यक्तीची राज्याच्या महाधिवक्ता म्हणून नेमणूक करतात. तर बघा, इथं काय, गव्हर्नर
हायकोर्ट लेवल क्वालिफिकेशन, हायकोर्टच्या जजचं लेवल असं क्वालिफिकेशन आहे, त्याला अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया करतात. इथं बघा इकडं काय आहे, प्रेसिडेंट करतात. सुप्रीम कोर्टच्या लेवलचं क्वालिफिकेशन असायला पाहिजे. आता ते काय आहे बघा, आता उच्च न्यायालय न्यायाधीश पात्रता काय बघा, तो भारताचा नागरिक असावा, न्यायिक पदावर त्याने 10 वर्ष काम केले असले पाहिजे किंवा उच्च न्यायालयात 10 वर्ष वकिली केली पाहिजे. तर तो भारताचा नागरिक असावा, त्याने काय केलं पाहिजे, 10 वर्ष न्यायिक पदावर काम केलं पाहिजे किंवा 10 वर्ष हायकोर्टात वकिली केली पाहिजे. आता बघा तसेच बघा, ही आपण बघितली हायकोर्टच्या जजची क्वालिफिकेशन आहे, जी महाधिवक्त्यासाठी आहे. तर AGI जो महान्यायवादी आहे त्याची क्वालिफिकेशन आपण बघूया. AGI आर्टिकल 76 नुसार प्रेसिडेंट आपण करतो AGI, अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया, महान्यायवादी. त्याला सुप्रीम कोर्ट जजच्या लेवलचं क्वालिफिकेशन आहे. ते क्वालिफिकेशन काय बघा, सुप्रीम कोर्टच्या जजचं क्वालिफिकेशन, तो भारताचा नागरिक असावा, त्याने कोणत्याही उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून 5 वर्ष काम केले असले पाहिजे किंवा कोणत्याही उच्च न्यायालयात त्याने 10 वर्ष वकिली केली असावी किंवा राष्ट्रपतीच्या मते तो नामांकित कायदेपंडित असला पाहिजे. तर बघा सुप्रीम कोर्टच्या जजचे 3 क्वालिफिकेशन आहेत किंवा आहेत, लक्षात ठेवा. त्याने 10 वर्ष हायकोर्टात वकिली केली असेल पाहिजे, 5 वर्ष हायकोर्टात जज म्हणून असला पाहिजे, किंवा हे लक्षात ठेवा. आणि राष्ट्रपतीच्या मते तो निष्णात कायदेपंडित असला पाहिजे. ही हायकोर्टासाठी ही कायदेपंडितची तरतूद नाही, लक्षात ठेवा. हे ऑप्शन मध्ये आहे किंवा किंवा किंवा. तर बघा हे प्रेसिडेंटच्या मते सुप्रीम कोर्टचा जज जी AGI साठी क्वालिफिकेशन आहे की तो सुप्रीम कोर्टच्या जजच्या लेवलचं क्वालिफिकेशन असायला पाहिजे. तर काय 10 वर्ष तो हायकोर्टात वकिली केली पाहिजे, 5 वर्ष तो हायकोर्टचा जज असला पाहिजे किंवा प्रेसिडेंटच्या मते तो निष्णात कायदेपंडित असावा. हे निष्णात कायदेपंडित प्रोव्हिजन हायकोर्टच्या जज साठी नाही किंवा AGS साठी सुद्धा नाही, लक्षात ठेवा. आता बघा पुढील काही गोष्टी बघा, राजघटनेत AGI किंवा AGS पदाचा कार्यकाल नमूद नाही. या दोन्ही पदाचा नाही, कारण एक सेंट्रलचा आहे, एक राज्याचा आहे. एक प्रेसिडेंट नेमतो, एक गव्हर्नर नेमतो. त्यामध्ये कंपॅरेटिव्हली सिमिलरिटी, समानता भरपूर आहे, त्यामुळे आपण कंपॅरेटिव्हली अभ्यास करत आहे. बघा पदावरून दूर करण्याची प्रक्रिया इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये नाही. त्यांना पदाचा कार्यकाल नाही, त्यांना पदावरून कसं दूर करायचे याची तरतूद बी नाही. प्रेसिडेंट किंवा गव्हर्नर यांच्या मर्जीनुसार AGI किंवा AGS पदावर राहतो. त्यांचे पद, सॅलरी हे प्रेसिडेंट किंवा गव्हर्नर ठरवतो. तर बघा AGI आत्ताच आपण बघितलं, AGI हा प्रेसिडेंट आणि गव्हर्नर नेमतो. तर पुढील गोष्टी बघा, आता AGS बघा, ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट, त्याला आपण महाधिवक्ता म्हणतो. राज्य शासनाला कायदेशीर बाबीमध्ये सल्ला देणे, सर्वोच्च कायदा अधिकारी असतात. पोस्टल ऑफिसर असतो. AGI म्हणजे काय झाला, तो सेंट्रलचा झाला. आणि AGS ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट, महाधिवक्ता, तो राज्याचा झाला. आता बघा त्यांना विधानमंडळ सदस्याप्रमाणे सर्व विशेषाधिकार आहेत. आता बघा अटॉर्नी जनरल ऑफ इंडियासाठी पार्लमेंट प्रमाणे आहेत आणि AGS महाधिवक्त्यासाठी राज्याच्या विधानमंडळ सदस्याप्रमाणे सर्व विशेषाधिकार आहेत. त्यांना राज्याच्या राज्यक्षेत्रातील सर्व न्यायालयात सुनावणीचा तसेच ऐकून घेतले जाण्याचा अधिकार आहे. कोणाला, अटॉर्नी जनरल ऑफ इंडियाला. आणि ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट म्हणजे जे राज्याचा आहे, आता महाराष्ट्राचा राज्याचा महाधिवक्ता महाराष्ट्रातील कुठल्याही हायकोर्टच्या बेंचमध्ये जाऊ शकतो, खंडपीठात जाऊ शकतो, बोलू शकतो. त्यांना राज्य विधिमंडळाच्या कामकाजात भाग घेण्याचा व मत मांडण्याचा अधिकार आहे. मत मांडण्याचा अधिकार आहे. AGI व AGS पार्लमेंट किंवा स्टेट लेजिस्लेचर यांच्या विधिमंडळाच्या मतदान प्रक्रियेत भाग घेण्याचा अधिकार नाही. मत मांडण्याचा अधिकार आहे त्यांना, डिबेटमध्ये भाग घेण्याचा अधिकार आहे, पण मतदानाचा अधिकार नाही, लक्षात ठेवा. त्याच्या मागे एक कन्सेप्ट आहे, लक्षात ठेवा. NCERT 10वी मध्ये किंवा 11वी मध्ये ही कन्सेप्ट भेटते तुम्हाला की ओनली मेंबर्स कॅन वोट इन देअर रिस्पेक्टिव्ह हाऊस. म्हणजे काय, फक्त जो सदस्य आहे तोच वोट करतो त्याच्या रिस्पेक्टिव्ह हाऊसमध्ये. म्हणजे लोकसभेचा सदस्य आहे तो लोकसभेमध्येच वोट करतो, पण लोकसभेचा सदस्य राज्यसभेच्या बैठकीत जाऊ शकतो, बोलू शकतो, भाग घेऊ शकतो डिबेटमध्ये, पण तो लोकसभेमध्येच वोटिंग करतो. राज्यसभेचा सदस्य असेल तो राज्यसभेत जाऊ शकतो, बोलू शकतो, तसेच लोकसभेत जाऊ शकतो, बोलू शकतो. जसं आता भारताचे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी वाराणसीतून लोकसभेतून निवडून आलेत.
ते राज्यसभेत मध्ये जाऊ शकतात, बोलू शकतात, पण राज्यसभेत वोटिंग करू शकत नाहीत, कारण ते लोकसभेचे मेंबर आहेत. तर ते त्यांच्या म्हणजे लोकसभा हाऊसमध्येच वोटिंग करू शकतात, हे लक्षात ठेवा. त्याप्रमाणे कॅग कंट्रोल ऑडिटर जनरल, AGI अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया हे पार्लिमेंटमध्ये जाऊ शकता, एखाद्या कमिटीचे मेंबर होऊ शकता, तिथे डिबेट करू शकता, पण त्यांना वोटिंग पॉवर नाही. लक्षात ठेवा, वोट करू शकत नाही, कारण कन्सेप्ट काय सांगते, ओनली मेंबर वोट इन देअर रिस्पेक्टिव्ह हाऊस. ते मेंबर नसतात हाऊसचे, त्यामुळे ते वोटिंग करू शकत नाही. तर बघा, अशा प्रकारे आपला एक चार्ट तयार होतो. ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट, महाधिवक्ता, अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया, आर्टिकल 165, आर्टिकल 76. गव्हर्नर अपॉइंट करतो. हायकोर्टचे जजचे लेवल क्वालिफिकेशन असेल ते म्हणजे काय, 10 वर्ष न्यायिक पदावर असेल किंवा 10 वर्ष वकिली केली असेल हायकोर्टामध्ये. तसंच इकडे बघा, आर्टिकल 76 नुसार AGI आहे, प्रेसिडेंट अपॉइंट करतो. सुप्रीम कोर्टचे जजचे लेवलचे क्वालिफिकेशन आहे, 10 वर्ष हायकोर्टात वकिली केली असेल, 5 वर्ष जज असेल हायकोर्टामध्ये, किंवा तो प्रेसिडेंटच्या मते निष्णात कायदेपंडित असावा. AGS महाधिवक्ता स्टेट लेजिस्लेचरमध्ये, AGS स्टेट लेजिस्लेचरमध्ये जाऊ शकतो, त्यांना विशेष अधिकार आहेत. तसेच AGI पार्लिमेंटमध्ये जाऊ शकतो, त्यांना तसे विशेष अधिकार आहेत. मेंबर ऑफ पार्लिमेंट सारखे ह्यांना वोटिंगचा राईट्स ह्या दोघांनाही नाही. लक्षात ठेवा, वोटिंग राईट्स दोघांनाही नाही. अशा प्रकारे आपण हे कंपॅरेटिव्हली चार्ट बघितले आहे. हे तर बघा, हे लेक्चर होतं असिस्टंट प्री 2015 पार्ट 2. पार्ट 3 लगेच येईल. थोडं डिटेल अनालिसिस करत आहे आणि काही महत्त्वाचे चार्ट आपण तयारी करत आहोत. तसेच काही करंटचे टॉपिक ॲड केल्यामुळे थोडा उशीर होतोय, पण पार्ट 3 लगेच येईल. थँक्स फॉर कोऑपरेशन.